सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या अटीतटीच्या लढती पाहायला मिळतात. तशीच लढत आहे म्हणजे मसूर जिल्हा परिषद गटामध्ये. आणि माझ्यासोबत अपक्ष उमेदवार कुलदीप क्षीरसागर आणि संजय शिरतोरे साहेब आहेत. कसा प्रचार सुरू आहे, कशा पद्धतीनं? काही नाही, आता खूप मोठ्या प्रमाणात मसूर आणि मसूर जिल्हा परिषद गटातील मसूरसह 27 गावामध्ये प्रचंड असा माता भगिनींचा, ज्येष्ठांचा, युवकांचा प्रतिसाद आहे. आज 4 ते 5 वर्ष झाले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या माध्यमातून इथं विकास कामं करत असताना सामाजिक काम असेल, शैक्षणिक काम असेल किंवा राजकीय अडचणी असतील, ह्या लोकांच्या सोडवत गेलो. आणि त्यानंतर प्रत्येक लोकांच्या घरी जाऊन आता फक्त त्यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेणे, अशा पद्धतीनं घरोघरी जाऊन प्रचाराची आता आम्ही सुरुवात केलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आहे. अण्णा, आम्ही बघितलं ग्राउंड रिपोर्टमध्ये महिलांचा मोठा पाठिंबा मिळतोय. कशा पद्धतीनं तुम्ही गावोगावी जाताय त्यावेळी चित्र कसं दिसतंय? खूप मोठ्या प्रमाणात चित्र आहे. म्हणजे अक्षरशः आज सांगताना खूप अभिमान वाटतोय की एखाद्या गावात गेलं की दुसऱ्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा संध्याकाळी कळते, त्यावेळेला तिथून आमच्यासोबत काम करणाऱ्या जी आमची महिलांची टीम आहे त्यांना तिथून फोन येत आहेत की आमच्या गावात कधी येत आहे, आमच्या गावात कधी येत आहे. कारण महिलांच्या बाबतीत काम करत असताना महिलांना आज आमच्या जिल्हा परिषद गटापुरतं बोलायचं म्हटलं तर असं हक्काचं व्यासपीठ नव्हतं. मग ते हक्काचं व्यासपीठ संजय नाना असतील किंवा आमचे सगळे सहकारी असतील यांच्या माध्यमातून महाराज साहेबांच्या आशीर्वादानं महिलांना त्यांचं एक घरचा असा माणूस म्हणून आम्ही त्यांच्यासाठी आज उपलब्ध आहोत, हा महिलांना विश्वास झालेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही निवडणूक आता महिलांनीच हातात घेतलेली आहे. अण्णा, आज मसूरमध्ये मी तुमची रॅली बघतोय. सगळ्या म्हणजे सगळं गट तट विसरून लोक एकत्र येत आहेत. कसं बघताय तुम्ही याकडं, लोकांच्या प्रेमाकडं? मी कसा उभा आहे, मी असेल, नाना दीपाल, ते आम्ही कुठून उभा आहे? अपक्ष उभे आहेत. अपक्षाचा अर्थ सगळेच पक्ष. म्हणजे आत्ता सगळ्या पक्षातील लोक आपल्यासोबत आहेत, सगळ्या जाती धर्मातील लोक आपल्यासोबत आहेत. कारण ज्या वेळेला आज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करून आज मसूरसारख्या ठिकाणी असेल, परिसरात असेल, वैयक्तिक लोकांच्या अडचणी सोडून काम करून सुद्धा आज उमेदवारी डावल्यानंतर ह्या लोकांनी सांगितलं की आम्ही सगळ्या पक्षाची लोक, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि काय पक्ष कोण? ही लोक हीच पक्ष. तुम्ही आम्ही 4 जण एखाद्या पक्षात गेलो ते आपण पक्षाचं. आज इथं असणारी सर्व पक्षीय आहेत आणि सर्व पक्षीय लोकांनी, सामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आपल्यासोबत संजय नाना शिरतोडे पंचायत समिती. कसा चालला प्रचार, कसा सुरू आहे? प्रचाराची पद्धत आमची प्रत्येक घरातल्या मतदारांपर्यंत पोहोचणं, त्यांचा आशीर्वाद घेणं, ह्या पद्धतीनं आमचा प्रचार घरोघरी चालू आहे. आता आज मसूरमध्ये कसा रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला? शहरात तुमचं होमटाऊन आहे. होमटाऊन म्हणताना आपण पाहताय आमच्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज, जे सर्वपक्षीय कार्यकर्ते आज सगळ्यांच्या विचारानं म्हणण्यापेक्षा छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या आशीर्वादानं, त्यांच्या विचारानं, त्यांच्या कट्टर मावळेशाही एक संघ राहून त्याच्या पाठीशी राहण्यासाठी सगळे एकत्र जमलेत. नक्कीच हे अपक्ष उमेदवार जरी असले तर जनतेच्या मनातील हे उमेदवार या ठिकाणी उतरताना दिसत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे मसूर जिल्हा परिषद गटामध्ये परिवर्तन निश्चित आहे असं मत या अपक्षाने व्यक्त केलं आहे. विकास भोसले, यशवंत नगरी, कराड.